आत्ताची पोरं फोटोसाठी काय बी करू शकतात. तर जय श्रीराम भावांनो, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण अशा मंदिरात आलो होतो ज्या मंदिरात पिंडीखाली प्रसाद ठेवला तर प्रसाद गायब होतो, ते म्हणजे बोलेश्वराच्या मंदिरात. हे मंदिर यवतपासून खूप जवळ आहे. या मंदिरात मी प्रत्येक वेळी येत असतो, माझ्या आवडीचं मंदिर आहे हे. या मंदिरात घंटा वाजवतात म्हणून घंटा बांधून ठेवली होती, लय जोरात घंटा वाजवतात. मंदिरात जाऊन दर्शन बिर्शन घेऊन बाहेर आलो तर बघतो का इथं प्रसाद वाटप आहे. लोक मोठ्या स्टारबक्सच्या कॉफ्या धावतात. आपण पण गल्लास घेऊन प्रसाद घेण्यासाठी गेलो, पण आमच्या ते कार्यकर्ता असा होता, आता डबल घेत होता. आता त्या कार्यकर्त्याचं नाव नाही सांगत, पण कार्यकर्ता जरा डेंजरस होता. मग कार्यकर्त्याने डबल प्रसाद घेऊन निघाला होता तिथनं. तेवढ्यात आम्हाला तिथला बांडगावचा एक क्रिएटर भेटला. क्रिएटरची आता पोरं मजा घेत होती. म्हणली ते दाखव ते दाखव, किती आयडीला फॉलो बिलो हे दाखव. निखिल शेटची फोटोची पोज बघून मला लहानपणीचा दिवस आठवायला लागलं. मग तिथून आपल्या एका कार्यकर्त्याला फोटो फ्रेम घ्यायची होती म्हणून आपण गेलो होतो फोटो फ्रेम घेण्यासाठी. कार्यकर्ता म्हणत होता माझ्या मागं काय प्रगती लागा, मग आता मी 7 गोड्यांची फ्रेम घेतो. मग कार्यकर्त्याने 7 गोड्यांची फ्रेम घेतली. तिथनं थोडं पुढं आलो तर पोरीच्या अंगातल्या कला दाखवत होती. तेवढ्यात निखिल शेट म्हणले, मी जर दोरी खेळायला गेलो तर जोका खेळत बसाय बसलोय, माझ्या कला तर लांब राहायला बसल्यात. कार्यकर्त्यांच्या नाट्यांसाठी साहित्य घेत होते आणि तिथनं आपले निखिल शेट पळून चालले होते. म्हणले याचा ना आपला लांब पर्यंत काही संबंध नाही, असल्या बावल्या तर आमच्या बर्थडेला सुद्धा गिफ्ट भेटत नाही, असं निखिल शेटचं म्हणणं होतं. तिथून निघालो घरी. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.